नमस्कार, आपण पाहत आहात सिटी न्यूज. यवतमाळ जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी आणि प्रत्येकाला विचार करायला भाग पाडणारी घटना समोर आली आहे. कर्जमाफीच्या यादीत आपले नाव नसल्याचे पाहिल्यानंतर एका 49 वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपविले. सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणांवर विश्वास ठेवून शेवटपर्यंत आशा धरून बसलेल्या या शेतकऱ्याचा अखेर आशेवरच अंत झालाय. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील भाम गावातील 49 वर्षीय शेतकरी राजू बापूराव चुडक्के यांनी विष प्राशन करून जीवन संपवलेत. राजू चुडुक्के यांच्या नावे मुधापूर उजाड येथे 1 हेक्टर 39 आर शेती आहे. त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे लाखो रुपयांचे कर्ज, 4 मायक्रो फायनान्स कंपन्यांचे सुमारे 2.5 लाख रुपयांचे कर्ज आणि घरकुलासाठी घेतलेले खासगी कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. कर्जमाफीच्या यादीत आपले नाव येईल या आशेने ते मध्यवर्ती बँक राळेगाव येथे गेलेत. मात्र यादीत नाव नसल्याचे पाहताच त्यांच्या सर्व आशा संपल्यात. निराश मनाने ते घरी परतले. रात्री उशिरा त्यांनी घरातच विष प्राशन केलेत. कुटुंबियांनी तातडीने त्यांना राळेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून राजू चुडुक्के यांच्या पश्चात पत्नी आणि 2 लहान मुले असा परिवार आहे. कर्जमाफीच्या घोषणानंतरही प्रत्यक्ष लाभापासून अनेक शेतकरी वंचित राहत असल्याचा आरोप होत असून या घटनेनंतर सरकारच्या कर्जमाफी धोरणावर पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. काही नाही, हे बाहेरचं गटाचं लोन होतं, बाबाकडे खूप लोन काढलं होतं आणि काही त्याच्यासाठी पण होतं वावराबद्दल आणि घरकुल आलं होतं त्याच्याबद्दल बाहेरून पैसे काढून आणले होते बाबांना, ते कर्ज होतं आणि शेतीसाठी पण लावासाठी काही पैसे नव्हते बाबापाशी. आणि त्या दिवशी हे आले ते होते, काय म्हणते बा, कर्जमाफीचं लिस्ट आली होती, त्याने पाहिली होती, त्याच्यात काही नाव दिसलं नव्हतं. तर त्या दिवशी संध्याकाळी नाराजच होते. ते जेवण पण केलं, चांगले बोले पण नाही आमच्यासाठी, तसेच नाराज होते. जेवण केलं आणि बाहेरून गेले. तर मग घरी आले आणि ते पॉयझन घेऊन बाहेर आले. यवतमाळमधील ही घटना केवळ एका शेतकऱ्याच्या मृत्यूची नाही, तर कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या ग्रामीण वास्तवाची वेदनादायक कहाणी आहे. कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिल्यामुळे आणखी एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे. या प्रकरणी शासन नेमकी काय भूमिका घेणार आणि या कुटुंबियाला न्याय मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.